राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे माझ्यासोबत थेट त्यांची चर्चा करूया। काल दादा भुसे यांनी अचानक घोषणा केली सीबीएसई आता अभ्यासक्रम लागू होईल महाराष्ट्रामध्ये। बाकी मग आपल्या बोर्डाचं काय करायचं? नाही, मीही तुमच्या चॅनलवर आज सकाळी ही बातमी पाहिली, मलाही आश्चर्य वाटलं। कारण मला एकच प्रश्न विचारायचा, एक पालक म्हणून, लोकप्रतिनिधी मी आहेच तुमच्या आशीर्वादाने, पण एक पालकही आहे मी। आणि जेव्हा पालक निर्णय घेतात तेव्हा आम्हाला 3-4 बोर्डाचे ऑप्शन्स असतात की स्टेट बोर्ड असेल किंवा सीबीएसई बोर्ड असेल, अशी अनेक बोर्डाचं ऑप्शन पालकांना असतं। त्याच्यामुळे स्टेट बोर्ड जे महाराष्ट्राचं बोर्ड आहे, जे या देशातलं सगळ्यात उत्तम बोर्ड आहे, ह्या बोर्डमध्ये सीबीएसई बोर्ड चांगलं आहे, एसएससी बोर्ड चांगलं आहे। मी स्वतः एसएससी बोर्डात शिकलेली आहे, माझी मुलं एक आयसीएसई एक सीबीएसई अशी शिकलेली आहेत। हे ऑप्शन्स हे असले पाहिजेत ह्या मताची मी आहे। आणि आपलं महाराष्ट्राचं जे स्टेट बोर्ड आहे शिक्षणाचं, त्याचं काय पुढे होणार याचं उत्तर मीही शोधते। मी स्वतः माननीय दादा भुसेंना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण का मला विषय समजून घ्यायचा आहे की सीबीएसई केलं असेल तर स्टेट बोर्डाचं काय होणार। नाही, पण महत्त्वाचं म्हणजे जर हा प्रश्न आहे, ते म्हणतात की पहिलीपासून यावर्षी सीबीएसई पहिला वर्ग राहील, दुसऱ्या वर्षी पुन्हा आम्ही दुसरा वर्ग पुढच्या वर्षी घेऊ, तिसरा वर्ग तिसऱ्या वर्षी घेऊ। पण हा अशा प्रकारचा पॅटर्न कसं कुठे होतो? मला प्रश्न असा आहे की ह्याच्यात माझ्या मराठी भाषेचं काय होणार, हा एक सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे। 30% अभ्यासक्रम मराठी असेल। नाही, 30% कसं, अनेक मुलं जे मायभाषेत शिकू इच्छिता, मग जिल्हा परिषदच्या शाळेत तुम्ही काय करणार? जिल्हा परिषदची शाळा पण सीबीएसई होणार का? तिथले शिक्षक ट्रेंड आहेत का? त्याला करिक्युलम सांगितलेलं आहे का? खूप गंभीर विषय आहे हो, हे काही इन्स्टंट नाही आहे। शिक्षण हा खूप गांभीर्याने घेण्याचा विषय आहे। आणि ह्याचं इन्फ्रास्ट्रक्चर सरकारचं तयार आहे का? सीबीएसई मधले मराठी, हिंदी, इंग्रजी हे शिक्षक सगळे ट्रेंड आहेत का? महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हा परिषद, म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या शाळातल्या सगळ्या शिक्षकांना सीबीएसईचं ट्रेनिंग मराठी, इंग्रजी आणि हिंदीमध्ये दिलंय का? पालकांची तयारी विचारलेली आहे का? आणि सगळ्यात महत्त्व, अनेक वर्ष, अनेक दशक ज्या मराठी भाषेतला मराठी माणसांनी करिक्युलम तयार केलेलं स्टेट बोर्ड जे आहे, त्या स्टेट बोर्डाचं काय होणार? आपल्याला आठवत असेल की अनेक वर्ष महाराष्ट्रातल्या शिक्षणासाठी कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो मंगल कलश आला, त्याला मराठी भाषा, मराठी बोर्ड ह्याला खूप प्राधान्य दिलेलं आहे। आता इतिहास शिकवताना सीबीएसई बोर्डामध्ये महाराष्ट्राचे नेते, महाराष्ट्राचे होऊन गेलेले योद्धे यांचा किती इतिहास आहे? हा चॉईस आहे ना प्रत्येकाचा। एकीकडे अभिजात भाषेचा निर्णय घ्यायचा आणि दुसरीकडे सीबीएसईचा कंपल्सरी, देशभरात जी सीबीएसई इंग्रजीमध्ये शिकवली जाते ती लागू करण्याचा प्रयत्न करणे। हाच तर मी प्रश्न तुम्हाला विचारते की मराठी भाषेचं, मराठी बोर्डाचं, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही एवढा मोठा बदल करताय, तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे का? शिक्षकांची तयारी आहे का? एकाच शिक्षकांनी परवा पगार नाही म्हणून आत्महत्या केली आहे, अशा शिक्षकांचं काय होणार? मी कालच त्यांच्या कुटुंबाशी सविस्तर याची चर्चा केलेली आहे। अहो, जिल्हा परिषद, म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या मुलांच्या शाळेची शिक्षण असरचा रिपोर्ट पहा। मी कुठल्याही बोर्डाच्या विरोधात नाही, मी शिक्षणाच्या बाजूनी बोलतेय, पण मी एक पालक देखील आहे, अनेक वर्ष शिक्षणात कामही केलेलं आहे। हे नीजर्क म्हणजे मला सोयीचं वाटतं किंवा कोणीतरी माझ्या मागे दिल्लीवरनं जे प्रेशर टाकतंय त्याच्यामुळे मी असं सरसकट होऊ शकत नाही। जरी बदल करायचे असतील, शिक्षणात बदल करायचे असतील, तुम्हाला एसएससी बोर्ड, मराठी भाषा, मराठी शिक्षक या सगळ्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊनच निर्णय घेतला पाहिजे, ही माझी मागणी आहे। एक शेवटचा प्रश्न, दिशा साली यांचं प्रकरण असो, त्यानंतर ज्यावरती राजकारण बदललेलं, काल विधान परिषदेमध्ये जे नाट्य वागून बघितलंय, चित्रा वाघांचं वक्तव्य, काय राजकारण कुठल्या दिशेने चाललंय? नाही, खूपच दुर्दैवी आहे ज्या पद्धतीने होत आहेत, म्हणजे ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप होत आहेत अनेक गोष्टींचे। म्हणजे श्री गोरेंवर झालेला आरोप असेल किंवा मागे तुम्हाला आठवत असेल एका आपले त्या मंत्र्यांचं नाव, त्यांचा राजीनामाही झाला होता महाविकास आघाडीच्या काळात। नाही, धनंजय मुंडेंचा नाही, तो वेगळ्या कारणात, तो एक्सटॉर्शन मध्ये झाला, संजय आणि खुनामध्ये झाला, त्याच्यात आरोप प्रत्यारोप झाले। पण संजय राठोडांची जी केस झाली, हा केस खूप संवेदनशील आहे, त्याच्यात महिला आहेत। माझी सगळ्यात महाराष्ट्रातल्या माननीय सगळे जे निर्णय प्रक्रियेत आहेत त्यांना विनम्र विनंती आहे की महिलांच्या बाबतीत कोणीही आरोप प्रत्यारोप करताना अतिशय संवेदनशीलपणे केले पाहिजेत। ती कुणाची लेक आहे,
कुणाची सून असेल, कुणाची मुलगी असेल, हा विषय फार गांभीर्याने पण खूप सुसंस्कृतपणे आपण सगळ्यांनीच म्हणून, म्हणजे मी त्याची नैतिकतेची जबाबदारी माझ्या स्वतःपासून सुरू करते, हा पहिला मुद्दा. आणि तुम्ही बघताय म्हणजे आजच तुमच्याच चॅनलवर सांगण्यात आलं की आज जी घटना ह्याची झाली परभणीला, जिथे आदरणीय पवारसाहेब स्वतः गेले होते, पहिले नेते कोणी राष्ट्रीय लेवलचे परभणीला जाणारे आदरणीय पवारसाहेब, आणि सूर्यवंशींच्या केसमध्ये आदरणीय पवारसाहेबांनी तो मुद्दा मांडला. आणि आज बघा किती महिन्यांनी ते सिद्ध झालं. मग संतोष देशमुखांची केस असेल किंवा सूर्यवंशी कुटुंबावर झालेला आरोप असेल, हे दोन्ही विषय आदरणीय पवारसाहेब स्वतः बीडलाही गेले होते आणि परभणीलाही गेले होते, आणि दोन्ही ठिकाणी आदरणीय पवारसाहेबांनी तिथे जाऊन जी माहिती त्यांना मिळाली तेच आज सत्य उशिरा का होईना पण बाहेर आलेलं आहे. धन्यवाद. ह्या होत्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाशसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत.